नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे श्रीधर पंडित यूट्यूब चॅनलवर. आज आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करणार आहोत आपल्या ट्रेडिंगचं. तसं पाहायला गेलं तर चार्टमध्ये आपल्याला फ्लॅट ओपनिंग मिळालेलं आहे आणि या फ्लॅट ओपनिंग नंतर जी ही मोठी वीक बनलेली आहे त्या वीकमुळे आजचं ट्रेडिंग डायनॅमिक जे आहे ते कम्प्लिटली चेंज झालेलं आहे फ्रँकली स्पीकिंग. कारण जिथे मार्केटनं आधी खूप वेळा रेजिस्टन्स घेतलेला होता, इथून रेजिस्टन्स घेतलेला आहे, इथून रेजिस्टन्स घेतलेला आहे, इथून सपोर्ट घेतलेला आहे. सो ही लेवल जी आहे ही इम्पॉर्टंट आहे. पुन्हा इथून सपोर्ट घेतलेला आहे, ह्याचा एक फेक ब्रेकडाऊन दिलेला होता, पण पुन्हा मार्केटनं वरच्या साईडला रिकवर केलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच लेवलपासून काल परवा दिवशीच्या मार्केटमधून खालच्या साईडला एक चांगलं सेल ऑफ आलेला होता. सो ही लेवल इम्पॉर्टंट आहे आणि ह्या लेवलवरच मार्केट आज ओपन झालेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या लेवलवर मार्केट ओपन झाल्यानंतर सपोर्ट घेऊन मार्केटनं बघा किती छान वीक बनवली आणि रेजिस्टन्स कुठे घेतलेला एक्झॅक्टली काल परवा दिवशीपासूनच्या मार्केटमध्ये 2 दिवसाच्या मार्केट जर आपण ॲनालाइज केलं तर जिथून रेजिस्टन्स घेतलेला होता इथून आणि इथून ह्या एरियामधूनच मित्रांनो पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेऊन मार्केट खालच्या साईडला येत आहे. ओके, सेलिंग साईडला येत आहे. सो पॉसिबिलिटी जास्त आहे जर सस्टेन इथे केलं मार्केटनं आणि प्राइस ॲक्शननं जर आपल्याला डाऊन साईडचा एखादा ट्रेड दिला तर आपण इथं डाऊन साईडला बसू शकतो आणि 1:1.5 किंवा 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो आपण आरामामध्ये अचीव करू शकतो. बघूयात प्राइस ॲक्शन कशी परफॉर्म करते आणि मी तुम्हाला अपडेट करतो. शुअर. मित्रांनो, इथे जर आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं दोघांचंही जर ॲनालिसिस एकत्र केलं ना तर आपल्याला इथे डाऊन साईडचा एक ट्रेड चांगला मिळू शकतो. पहिली गोष्ट, निफ्टीनं आणि बँक निफ्टीनं ऑलमोस्ट एकाच ठिकाणी प्रिव्हियस सपोर्ट घेतलेला होता. ते ॲनालिसिस जे आहे निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं रिलेशन जर पाहिलं ना तर एक मिनिट मी सांगतो तुम्हाला, मला ट्रेड कदाचित इथे भेटेल. मला एकदा निफ्टी 15 फेब्रुवारी आज तारीख आहे 12. सो डीके जास्त होणार नाही. पुट साईडला आपण बसू शकतो. थोडासा इन द मनी जर गेलो आपण तरीही चालण्यासारखं आहे. 168. ठीक है, इसको क्लोज कर देते हैं और ट्रेड लेने के लिए रेडी. बँक निफ्टी सुद्धा खाली पडते बघा कंटिन्युअसली आणि निफ्टी सुद्धा खाली पडते. ठीक आहे, बँक निफ्टीला खाली पडण्यासाठी चांगला सपोर्ट केलेला आहे. जर निफ्टी ह्या लेवलच्या खाली आली तर आपला एक चांगला ट्रेड डाऊन साईड्स इथं बसू शकतो, कारण आपला स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस सुद्धा व्यवस्थित बसतो. म्हणजे 50 पॉईंटचा स्टॉप लॉस इथे म्हणजे 25 पॉईंटचा म्हणजे जवळपास 1200-1300 रुपयाच्या आसपास स्टॉप लॉस बसतो. ह्याच्यावर जर निफ्टी गेली नाही तर जर ह्याच्यावर निफ्टीनं कंटिन्यू केलं आणि पुन्हा एकदा प्राइस ॲक्शन दुसरी कुठली बनली तर आपल्याला ट्रेडसाठी थांबावं लागेल. ओके, मी अपडेट करतो तुम्हाला. होल्ड ऑन. हां, ट्रेड मिळेपर्यंत एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. निफ्टी आणि बँक निफ्टीमधले जे स्टॉक्स जर कॉमन काढायचं म्हटलं ना तर बँक निफ्टीमध्ये जे स्टॉक्स आहेत सगळे बँकेचे स्टॉक्स आहेत. टोटल बँक निफ्टीमध्ये किती स्टॉक्स आहेत तर 12 स्टॉक्स आहेत बँक निफ्टीमध्ये. दुसरी गोष्ट, बँक निफ्टीमधले असे काही स्टॉक्स आहेत की जे निफ्टीमध्ये सुद्धा इन्क्लुडेड आहेत. निफ्टी 50 म्हणजे काय, निफ्टीमध्ये 50 कंपन्या अशा आहेत की ज्या अख्ख्या भारतातल्या सगळ्या सेक्टरमधल्या टॉप 50 कंपनीज आहेत. राईट, सगळ्या सेक्टरमधल्या अक्रॉस ऑल द सेक्टर्स. आणि बँक निफ्टीमध्ये फक्त बँक्स आहेत. इंडियामधल्या टॉप 12 बँक्स आहेत त्या बँक निफ्टीमध्ये. सांगण्याचा मुद्दा असा की बँक निफ्टीमधल्या काही बँक्स ज्या आहेत त्या निफ्टीमध्ये सुद्धा आहेत. पहिली गोष्ट क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, मग आता ह्या बँक्स कुठल्या आहेत तर जसं मला आठवतं आहे HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, त्यानंतर SBI एक आहे, कोटक महिंद्रा एक आहे. ह्या 4 बँक्स ज्या आहेत बँक निफ्टीमधल्या टॉप बँक्स त्या निफ्टीमध्ये सुद्धा आहेत. आणि निफ्टीमधलं जर ह्या बँकांचं पर्सेंटेजेस जर पाहायला गेलं ना तर ते जवळपास 40% आसपास आहे. ओके, हा एक फन फॅक्ट आहे. सो आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस जे आहे ते एकत्र का करायचं ह्याच्या मागचं रिझन तुम्हाला समजलं असेल की बँक निफ्टी जर खाली पडत असेल आणि निफ्टी सुद्धा खाली पडते तर बँक निफ्टीच्या मुवमेंटमध्ये 40% सपोर्ट करते. ओके,
बँक निफ्टी सपोजली सस्टेन करते, निफ्टी खाली पडते, तर पॉसिबिलिटी जास्त आहे निफ्टी कंटिन्यू करण्याची. पण बँक निफ्टी वर निघाली आहे आणि निफ्टी खाली पडते, तर निफ्टी इतक्या जोरात खाली पडत नाही. गेटिंग माय पॉईंट. सो जर दोघांचंही ॲनालिसिस एकसारखंच येत असेल तर आपल्याला मुवमेंट खूप चांगली मिळू शकते मित्रांनो, राईट. आणि आपल्याला तीच गोष्ट हवी आहे. गेटिंग माय पॉईंट. सो जर बँक निफ्टीमधल्या काही बँक, 4 बँक्स ज्या आहेत की ज्या निफ्टीमध्ये जवळपास 40% प्रपोर्शन जे आहे ते निफ्टीमध्ये आहे त्या बँकांचं, तर मुवमेंट खूप चांगली मिळू शकते आपल्याला. मला हे सांगायचं इथे. आता इथे सपोर्ट जो आहे तो खूप चांगला क्रिएट झालेला आहे. ह्याच गोष्टीला जर ह्या सपोर्टला जर आपण इकडं थोडंसं असं एक्सटेंड केलं ना तरी चालण्यासारखं आहे. ओके, ही लेवल आपल्याला खूप छान मिळालेली आहे. निफ्टीनं चांगलं कॉन्सल्टेशन केलेलं आहे. पहिली कॅन्डल इथूनच माघारी फिरली, 1 2 3 4 5, आता 5वी कॅन्डल चालेल. ऑलमोस्ट 25 मिनिट्स वी कॅन से निफ्टीने इथं सस्टेन केलेलं आहे. बँक निफ्टी सुद्धा सस्टेन करते मित्रांनो इथे. आणि इथून जर बँक निफ्टीनं सुद्धा पुन्हा एकदा रिट्रेसमेंट देऊन खालच्या साईडला बँक निफ्टीनं कव्हरिंग करणं, ट्रेंडला ट्रेल करणं चालू केलं तर निफ्टीसुद्धा खूप छान इथं आपल्याला डाऊन साईडला मूव देऊ शकते. बघूयात आपल्याला प्राइस ॲक्शन पुढं काय सांगते. जर निफ्टीनं खूप जास्त मूव दिली तर आपल्याला थोडं थांबावं लागेल. ओके, मी सांगतो तुम्हाला, अपडेट करतो. मित्रांनो, कदाचित आपल्याला ना इथे ट्रेड मिळू शकेल डाऊन साईडचा. बँक निफ्टीनं तर खालच्या साईडला कंटिन्यू केलेला आहे. निफ्टीसुद्धा पडते बघा खूप छान. फक्त एकदा ह्या सपोर्टच्या खाली आली पाहिजे निफ्टी. 188 परफेक्ट आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. ट्रेडमध्ये बसलेला आहे आणि ट्रेडमध्ये बसल्या बसल्या बघा 200-250 रुपयाचं प्रॉफिट आपलं सुरू आहे. तर ठीक आहे, आपण एक काम करूयात. हे बघा लगेच पोझिशन मायनसमध्ये सुद्धा गेली. असू द्या. आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस एकदा डिफाईन करूयात आपण. ओके, स्टॉप लॉस जो आहे तो आपला राहणार आहे ह्या पर्टिक्युलर कॅन्डल्सच्या वर. ओके, आता आपला जो ट्रेड बसलेला जो होता तो ह्या पॉईंटच्या आसपास बसलेला होता. सो इथून जर बघायला गेलं तर 60 पॉईंटच्या आसपास स्टॉप लॉस बसतोय. 60 पॉईंट्स म्हणजे ऑप्शनच्या चार्टवर 30 पॉईंट्स म्हणजे जवळपास 1,500 रुपये. 1,500 रुपयाचा लॉस आहे आपला. आणि 1,500 रुपयाचा जर लॉस असेल तर आपल्याला 2,500 ते 3,000 रुपयाच्या आसपास टार्गेट बुक करायचा. ओके, डाऊन साईडचा ट्रेड बसलेला आहे आपला आणि बघूयात, मी अपडेट करतो तुम्हाला काय होतं आहे. किंवा एक काम करूयात, हा ट्रेड जो आहे तो लाईव्ह नाही ठेवू शकत आपण, दादांशी पण बोलायचं आहे. असो, बघूयात, मी गाईज अपडेट करतो तुम्हाला. नमस्कार ट्रेडर्स. तर एक सेकंड. हॅलो. हां, तर आपली पोझिशन जी आहे ती पॉझिटिव्हमध्ये चालली बघा मित्रांनो. आता सध्या 1200-1300 रुपयाच्या पॉझिटिव्हमध्ये आहे. आणि ॲक्च्युली इश्यू काय आहे माहिती आहे का, बँक निफ्टी तर कंटिन्युअसली खाली पडते जसं तुम्ही बघू शकत असाल, आणि निफ्टी जी आहे ती थोडं सस्टेन करते. सो बँक निफ्टीच्या स्टॉक्सला कंटिन्युअसली खाली पडायचं आहे, निफ्टीच्या स्टॉक्सला थोडंफार सस्टेन करून अपसाईडला जायचं आहे, हे आपण क्लिअरली बघू शकतो. आणि निफ्टीचे स्टॉक्स खाली पडतात त्यामुळे बँक निफ्टीचे स्टॉक्स खाली पडतात त्यामुळे निफ्टीसुद्धा थोडाफार सपोर्ट करते खाली पडायला. पण इथं जर सपोर्टचं एखादं क्रिएशन होताना दिसलं आपल्याला तर आपण ही पोझिशन अब्रप्टली मध्ये सुद्धा आपण क्लोज करू शकतो, एक्झिट करू शकतो. कारण आपल्याला प्राइस ॲक्शन तशी दिसते तर उगाचच उद्धटपणाने ती पोझिशन होल्ड करून ठेवण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे, राईट. सो बघूयात आपण काय होतं आहे. आणि एक्झिट विंडो तर मी इथे रेडी ठेवलेलीच आहे. एक्झिट विंडो इथे येस, आत्ता सध्या 216 रुपयाचा प्रीमियम चाललेला आहे, 214. आणि आपली एंट्री जी आहे ती 190 रुपीजची आहे. ठीक आहे, तर बघू काय होतं आहे, मार्केट कसं बिहेव करतं आहे. बँक निफ्टीनं चांगलं कॉन्सल्टेशन करून खालच्या साईडला एक ब्रेकडाऊन दिलेला आहे. इथे निफ्टी कॉन्सल्टेशन करते. ही वीक जी आहे ही वीक एकदा ब्रेक झाली तर बँक निफ्टी खालच्या साईडला चांगली प्रोसीड करू शकेल बघा प्रोबॅबली. अरे वा, मस्त मुवमेंट दिली निफ्टीनं. बँक निफ्टीनं सुद्धा इकडे चांगली मुवमेंट दिली, बघू शकता तुम्ही. प्रॉफिट सध्या 1600-1800 पर्यंत गेलेलं होतं आय बिलीव्ह. 1600 रुपयाच्या आसपास प्रॉफिट चालू आहे.
सो लेट्स सी, मी अपडेट करतो तुम्हाला. थोडी पोझिशन होल्ड करून ठेवूयात थोडा वेळ. जर एक्झिट करायचं झालंच तर मी सांगेन. थँक्यू. मित्रांनो, मार्केट इथं थोडं सस्टेन करतं बघा, फ्रँकली स्पीकिंग. आणि बँक निफ्टी खाली पडते, निफ्टी थोडी सस्टेन करते. 2000 रुपयाचं प्रॉफिट 1800 वर येतं आहे. आणि हे प्रीमियम जे आत्ता मिळत आहेत ना, 227 228, प्रोबॅबली हे प्रीमियम्स पुन्हा मिळणार नाहीत. सो आय बिलीव्ह की आपल्याला पोझिशन इथे एक्झिट केली तर बरं होईल. सो 1832 ठीक आहे. ओके, पोझिशन एक्झिट केले मित्रांनो. ऑलमोस्ट 1:1चं टार्गेट आपण अचीव केलेलं आहे. आज 1842 रुपये बुक केलेले आहेत पॉझिटिव्हमध्ये. सो येस, आता आय एम ॲक्च्युली डन फॉर द डे, फ्रँकली स्पीकिंग. मार्केट आता इथून कितीही खाली गेलं ना तरी आता ही ॲक्च्युली कॅन्डल मारू बाजू बनली आहे बघा. आता मार्केट इथून किती खाली गेलं तरी मला त्या गोष्टीचं घेणं देणं नाही आहे. आपली एक्झिट झालेली होती पोझिशन 227वर. आता LTP चालू आहे 231 232. इट्स ओके. ह्या गोष्टीचा रिग्रेट कधीच करायचा नाही की पोझिशन एक्झिट झाल्यानंतर पुन्हा माझ्या साईडनं मार्केट प्रोसीड झालेलं आहे. ओके, हा रिग्रेट जो आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा ट्रेडमध्ये बसवेन. आणि निफ्टीची गोष्ट अशी आहे, बँक निफ्टीची पण गोष्ट अशी आहे की बुलाती है मगर जाने का नाही. ठीक आहे, एकदा मार्केटमध्ये तुमची पोझिशन एक्झिट झाली की पुन्हा मार्केटकडं प्राइस ॲक्शनचं तुमचा सेटअप बनल्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे, आता बघा 232चा प्रीमियम दणक्यात 224वर आलेला आहे. गेटिंग माय पॉईंट. आणि इथं सुद्धा बघा रिट्रेसमेंट चालू झालेली आहे 223. राईट. जर ही पोझिशन एक्झिट केली नसती तर ऑब्व्हियसली आपला थोडा, जिथे 227ला आपण पोझिशन बुक केली, पुन्हा एकदा 230 229. एनिवेज, तर प्रीमियम्स अपडाऊन चालू राहतात. फक्त आपल्याला करायचं आहे काय की आपल्याला जिथे बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतोय, जिथे प्राइस ॲक्शन बेटर मिळते, तिथं आपल्याला थांबायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिथे एंट्री मिळते तिथे एंट्री घ्यायची आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी दोघंही एकमेकांबरोबर जात असतील, वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्हीसुद्धा खूप छान खाली पडलेले आहेत बघा. ओके, आत्ता इथं ना 227 आणि 238 म्हणजे जवळपास 500 रुपीज 600 रुपीजच्या आसपास आणखी प्रॉफिट आपण इथं बुक केला असता. इट्स ओके. ह्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी कमी आहे की मी एखादी पोझिशन बनवेन. पण जर मी एखादी पोझिशन बनवलीच तर मी तुम्हाला नक्की सांगेन, पुन्हा अपडेट करेन. ही व्हिडिओ तशीच कंटिन्यू केली जाईल. थँक्यू व्हेरी मच. आणि याच्यानंतर जर पोझिशन बनवणार नसेल, आय एम डन फॉर द डे. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. हॅव अ नाईस डे. अँड या, जय हिंद, जय श्रीराम. मित्रांनो, जर आपण पोझिशन एक्झिट केली नसती ना तर तुम्ही पाहू शकता इथं 227 प्रीमियम असताना आपण पोझिशन एक्झिट केलेलं आहे. आत्ता 220 221, मागाशी इनफॅक्ट 213 पर्यंत पण गेलेली होती, गेलेला होता हा प्रीमियम. सांगण्याची गोष्ट अशी की ज्यावेळी तुम्हाला असं वाटतंय की मार्केट आपल्या अगेन्स्ट चालतंय त्यावेळी मार्केटमधून बाहेर पडण्यात काही चुकीचं नाही आहे. हे बघा 215वर पोझिशन आलेले आहे. राईट. आपण इथे पुन्हा आपले पैसे जे आलेले आहेत, जो प्रीमियम, मी तुम्हाला मगाशी एक्झिट करताना पोझिशन काय म्हटलं की 227चा प्रीमियम आपल्याला जो आत्ता मिळतोय प्रोबॅबिलिटी तो नंतर मिळणार नाही. आणि झाले तसं 214 216 ह्याच्या आसपास सध्या प्रीमियम चालू आहे. राईट. सो एखादी जर मुवमेंट तुम्हाला मिळालेली आहे तर, कारण तुम्ही ऑप्शन बाईंग करताय. राईट. सो ऑप्शन बाईंग करताना काय असतं, थीटा डीके सुद्धा रोल प्ले करतो. ज्यावेळी तुम्हाला मुवमेंट मिळते त्यावेळी मुवमेंटमध्ये तुमचे पैसे बनतात. पण ज्यावेळी मुवमेंट तुमच्या अगेन्स्ट जाते ना, तर ऑप्शनच्या चार्टवर जाऊन तुम्ही पाहिलं ना तर आत्ता सध्या ऑप्शनच्या चार्टवर तुम्हाला इथंपर्यंत ऑप्शन डीके झालेला दिसेल. ओके, कारण तुमच्या अगेन्स्ट ज्यावेळी मुवमेंट येते ना त्यावेळी थीटा डीकेमुळं ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो जास्त मेल्ट होतो. ऑलराईट. आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला जी प्रीमियमची प्राइस पटकन चांगली मिळते तिथं आपण एक्झिट करू शकतो. सांगण्याचा अर्थ हाच आहे, सांगण्याची गोष्ट हीच आहे. तर आजचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते मी इथेच क्लोज करतो. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. आजचा प्रॉफिट जो आहे तो बुक केलेला आहे 1842 रुपये. मी तुम्हाला एकदा ऑर्डर्समध्ये जाऊन रिफ्रेश करून दाखवतो. 1842 रुपये. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त जर काही अपडेट्स असतील तर मी ते ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बनवेन. आणि उद्या भेटूयात पुन्हा नवीन लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. जर व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच
प्रॉफिटेबल व्हिडिओज बघण्यासाठी, नवीन नवीन लर्निंग्स घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन जे आहे एकदा घंटा वाजवूनच टाका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. जय हिंद, जय श्रीराम.